नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला दणका दाखवून दिलेला आहे. त्यांनी आपला व्हेटोचा अधिकार वापरला. त्यामुळे धनंजय मुंडे नावाच्या मुजोऱ्या करून कधीही मुंडी खाली न घालणाऱ्यांना स्वतःची मुंडी मुख्यमंत्र्यांच्या चरणापर्यंत खाली घालावी लागली. हे महागुंडीबाज मुंडे अनेक गुंडे हाताशी धरून बीड जिल्ह्यात मोगलाई पसरवित होते. इतकेच नव्हे तर ते आधुनिक औरंगजेब मुघलच आहेत, यात अजिबात शंका नाही. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी विटंबना या महाभागाच्या चेल्यांनी केली ती औरंगजेबाचीच वृत्ती होती, यात कसलाही संशय नाही. आपल्या देशात असेही जहरी सर्प आहेत याची महाराष्ट्राला आज लाज वाटते. अजितदादांच्या आवरणाखाली आपली नैतिकता टिकवण्यासाठी या धनंजय मुंडे यांनी इतके दिवस राजीनामा देण्याचे टाळले. आताचा त्यांचा नाराजीनामा मुख्यमंत्री यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांना द्यावाच लागला. राजीनामा देता की बडतर्फ करू इतक्या थराला गोष्ट गेल्यावरही स्वतःची खुर्ची सोडण्यासाठी हे गणंग तयार नव्हते. आपल्याला वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे ठाऊक आहे, पण या कलियुगात हे धनंजय मित्र वाल्मिकीचा वाल्या झाला हे आपण डोळ्यांनी बघितले. सध्याचे मंत्रिमंडळ 3 पक्षांचे असले तरी भारतीय जनता पक्षाशिवाय इतर 2 पक्ष भारतीय जनता पक्षाच्या मेहरबानीमुळे सत्तेत आहेत. अजून 5-10 आमदार मिळवणे हे भारतीय जनता पक्षाला कठीण नाही. पण आता परवा मसाजोगचे सरपंच देशमुखांच्या हत्येचा जो किळसवाणा प्रकार उघड झाला त्यावरून मुंडे यांची ही मंडळी किती क्रूर आहेत, किती माणुसकीचे शत्रू आहेत, किती निर्लज्ज आहेत आणि किती निगरगट्ट आहेत हे अत्यंत स्पष्टपणे दिसून आलेले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मुंडे यांचे हे धसकट अखेर सत्ते पार केले. एकीकडे धस आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची बहीण पंकजाताई या दोघांचाही अशा कृत्याला स्पष्ट विरोध होता. म्हणूनच पंकजाताईंनी आपल्या भावाने शपथ घ्यायलाच नको होती असे म्हटल्याचे आम्हाला नवल वाटत नाही. मुंडे यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी जी जान कोशिश केली, पण परवा या निष्पाप सरपंचाचा क्रूर हत्येचा प्रकार संपूर्ण जगाने दूरचित्रवाणीवर पाहिला. त्यामुळेच सगळ्या जगासमोर तो उघडकीस आला. त्याला सभ्य जगात अजिबात स्थान नाही. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीपूर्वीची युती असल्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची मुंडे सेना सांभाळून ठेवणे गरजेचे असले तरी मित्र कर्तव्य म्हणून काही काळ प्रतीक्षा करणे आवश्यकच होते. मात्र महाराष्ट्राच्या तडफदार मुख्यमंत्र्यांना आमची अशी विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारच्या वायतपणाला ठेचूनच काढले पाहिजे. देवेंद्रजी यांच्या बाबत त्यांचा शत्रूही अशा प्रकारचा आरोप करणार नाही, पण मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी इतका वेळ लावल्यामुळे निश्चितच विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत आले होते असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. मंत्रिमंडळात आणखी असे कोणी नसतील असे आम्हाला वाटते, पण समजा जरी कोणी असले आणि त्यांचे काही क्रूर कारनामे उघड झाले तर जराही विलंब न लावता त्यांना चांगलेच लंबे केले पाहिजे. आता हे धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात पुन्हा असले काही प्रकार करू नयेत म्हणून सरकारने यापुढे अजून जागृत राहून मुंडे यांच्या अशा पिल्लावळीच्या मुसक्या आवडल्या पाहिजेत. शेवटी महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य आहे आणि या राज्यात यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. देवेंद्रजी आपला नागपुरीपण आणि ताठरपणा असाच कायम ठेवतील आणि महाराष्ट्राला गुंडगिरीच्या व्याधीतून मुक्त करतील याबद्दल आमच्या मनात मात्र शंका नाही, कारण ते न्यायप्रिय आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्र्यांच्या ठाम भूमिकेमुळेच मुंडेंची ही ब्याद कायमची संपली असे आपण सध्या तरी समजले पाहिजे. गेल्या 3-4 महिन्यापासून सातत्याने तापत असलेल्या या घाणेरड्या प्रवृत्तीला होळीच्या पर्वा आधीच जाळून टाकता आले त्याबद्दल मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.